नमस्कार, मी ललित. टाइम टीव्ही महाराष्ट्राच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला नजर टाकूया काही ठळक घडामोडींवर. युतीतला तणाव वाढला, फडणवीसांचा उद्धव भेटीला नकार. राज ठाकरेंची ब्ल्यूप्रिंट अखेर तयार. येत्या 9 आणि 10 तारखेला मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात राज ठाकरे जाहीर करणार ब्ल्यूप्रिंट. भाजपचा आरपीआयला 8 जागांसाठी हिरवा कंदील. सोलापूर महानगरपालिकेत कामचुकार 44 कर्मचाऱ्यांना केलं निलंबित. आणि नागपुरात झालेल्या अपहरणात युवकची निर्घुण हत्या. आता वळूया सविस्तर वृत्ताकडे. सुरुवातीला नजर काही राजकीय बातम्यांवर. युतीतला तणाव वाढल्याचे चित्र दिसत आहे. आज मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात उद्धव येणार असल्याचे समजल्यावर फडणवीसांनी या कार्यक्रमाला जाण्यास नकार दर्शवला. सामनामध्ये बीजेपीवर केलेल्या टीकेमुळे फडणवीस असे वागत असल्याचे समजतंय. आगामी विधानसभेसाठी महायुती होणार की नाही याची सर्वांनाच उत्सुकता लागली असताना आज मुंबईत मोडकसागर धरणाच्या लेक टॅपिंगच्या कार्यक्रमाला उद्धव आणि फडणवीस येणार होते. मात्र उद्धव ठाकरे या ठिकाणी भेटतील या शंकेने देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला येण्यास टाळाटाळ करत आहेत. यावरून दोन्ही पक्षांमधील तणाव स्पष्ट दिसतोय. भाजप अध्यक्ष अमित शहा उद्या मुंबईत येत आहेत. यावेळी महायुतीच्या जागावाटपावरून घमासान होण्याची चिन्ह आहेत. तर स्वातंत्र्य विदर्भाला पाठिंबा देणाऱ्या भाजप नेत्यांवर सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांना टाळण्याचं सांगण्यात येत आहे. राज ठाकरेंना अखेर पक्षाच्या ब्ल्यूप्रिंटसाठी मुहूर्त सापडलाय. गेल्या कित्येक दिवसापासून चर्चेत असणारी मनसे ब्ल्यूप्रिंट येत्या 9 आणि 10 तारखेला मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात राज ठाकरे जाहीर करणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहुचर्चित ब्ल्यूप्रिंटसाठी पुन्हा एकदा नवीन मुहूर्त जाहीर केला आहे. येत्या 10 सप्टेंबरला मुंबईत मनसेची ब्ल्यूप्रिंट जाहीर होणार आहे. षण्मुखानंद सभागृहात 9 आणि 10 तारखेला मनसेचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे त्यांची महत्वाकांक्षी ब्ल्यूप्रिंट महाराष्ट्रासमोर आणतील. राज ठाकरेंनी काही वर्षापूर्वी ब्ल्यूप्रिंटची घोषणा केली, मात्र ती अजूनही प्रत्यक्षात उतरली नाही. तर दुसरीकडे कोणताही गाजावाजा न करता शिवसेनेने व्हिजन डॉक्युमेंट जाहीर करून मनसेवर कुरघोडी केली. यात मुंबईसह महाराष्ट्राच्या विकासासाठी शिवसेना काय करणार याची भली मोठी यादी देण्यात आली आहे. पुण्यातील सीपीएम ऑफिसवर काल काही समाजकंटकांनी हल्ला करून कार्यालयाची तोडफोड केली. या घटनेत कुणाला शारीरिक इजा झालेली नसून मात्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धमकावण्यात आलंय. या संदर्भात अजित अभ्यंकर यांनी टाइम टीव्हीशी बोलताना सरळ आरएसएस वर आरोप केलाय. हा जो हल्ला आहे हा स्पष्टपणाने संघ परिवाराने संघटित केलेला हल्ला होता आणि त्याचं कारण अगदी स्पष्ट आहे. कारण आमचं या विभागामध्ये जे कार्यालय आहे ते कार्यालय म्हणजे यांच्या धर्मांध राजकारणाला एक प्रकारची टोचणी आहे. जरी आमची ताकद जरी संख्येमध्ये फार मोठी नसली तरी सुद्धा फार मोठ्या जनतेचा पाठिंबा, विशेषतः कष्टकरी जनतेचा पाठिंबा इथं आम्हाला आहे. आणि त्याच्यामुळे यांच्या अगदी गड्ड्यामध्ये अशा प्रकारचं कार्यालय हे त्यांच्या डोळ्यामध्ये कायमच सडत आलेलं आहे. मागच्या वर्षी म्हणजे मागच्या 3 वर्षापूर्वी सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचा अतिशय क्रूर हल्ला आमच्या कार्यालयावर केला होता. ते कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी होते आणि त्यांना अटकही झाली, त्यांच्यावरती खटलाही चालू आहे. आज त्याच शक्तींनी फक्त अधिक वेगळ्या पद्धतीने हल्ला केलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी केरळातल्या काही घटनांचं निमित्त वापरण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात त्याचा घटनेशी काहीही संबंध नाही. काल पुण्यातील कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सिस्ट च्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. येथील कर्मचाऱ्यांना धमकावून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. या घटनेचा विधानसभेशी संबंध आहे की नाही याची विचारणा केल्यास आमदार गिरीश बापट यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. त्यांनी काय आरोप केला, त्या आरोपांना मी भीक नाही घालत. असं आहे की हिंसेचा धिक्कार हा केलाच पाहिजे, पण फक्त पुण्यातल्या एका कार्यालयावर हल्ला होऊन 2 काचा फुटल्या म्हणजे निषेध करायचा असं नाही. तर ज्या साम्यवादी विचारसरणींनी आणि नक्षलवाद्यांनी आमच्या गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये शेकडो माझे पोलीस जवान मारले, त्यांचे देह छिन्न विच्छिन्न केले बॉम्बस्फोटामध्ये, आणि केरळमध्ये जे संघाती प्रचारक मारली, ही काही हिंसा नव्हती का? तेव्हा निषेध करायला यांचं तोंड का नाही उघडलं? आणि त्यामुळे आमची वैचारिक लढाई आहे, आम्ही त्यांच्याशी लढणार, शेवटपर्यंत लढणार. आणि आजपर्यंत चित्र असं आहे की जगावर राज्य करणारे हे साम्यवादी आता दुर्बिणीतून बघावे लागतात आणि आम्हाला संकुचित म्हणणारे आम्ही आता जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरलेलो. त्यामुळे विचारांची लढाई आहे, विचारांनीच लढणार. आमचा काही हिंसेवरती विश्वास नाही.
पण ज्यांचं आयुष्य हिंसेत गेलं आणि ज्यांनी लाखो लोक हिंसेतनं मारले त्यांनी हिंसेबद्दल गोष्टी कराव्यात याचं मला आश्चर्य वाटतं. सोलापूर नगरपालिकेतील कामचुकार कर्मचाऱ्यांवर पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कारवाईचा बडगा उगारलाय. कामावर गैरहजर राहणाऱ्या 44 कर्मचाऱ्यांना गुडेवार यांनी घरचा रस्ता दाखवलाय. सोलापूर शहरातील हद्दवाड भागात अनेक नागरिक समस्या आहेत. पाणी, वीज आणि ड्रेनेज या समस्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. असं असताना मनपाच्या विभागीय कार्यालयाकडील 44 कर्मचारी 28 ऑगस्ट पासून गायब होते. ऐन सण उत्सवाच्या काळात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आणि नागरिकांना अंधारात मार्ग काढावा लागला. त्यामुळं नागरिकांचा संताप अनावर झाला. हे गाऱ्हाणं गुडेवारांपर्यंत आल्यावर त्यांनी तत्काळ कामावर न येणाऱ्या चावीवाले, लॅप लायडर, वायरमन, शिपाई अशा 44 जणांना गुडेवारांनी घरचा रस्ता दाखवला आणि लगेचच 35 अनुकंपावरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. तर कर वसुली विभागात सामूहिक रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यामुळे मनपा कर्मचारी धास्तीने कामाला लागले. टाइम टीव्हीशी बोलताना चंद्रकांत गुडेवार आयुक्त सोलापूर म्हणालेत, काही ग्रामपंचायतीचा समावेश आमच्या महानगरपालिकेत झाला होता. ते शहरामध्ये 1992 मध्ये हद्दवाढ भाग झालेला. काही ग्रामपंचायतीचा समावेश आमच्या महानगरपालिकेत झाला होता आणि त्यातले काही कर्मचाऱ्यांनी अचानकपणे जे चावीवाले होते आणि इलेक्ट्रिशियन्स होते त्यांनी अचानकपणे अनाधिकृत गायब झाले आणि मोबाईल ऑफ स्विच ऑफ केला आणि आमच्या हद्दवाडी भागामध्ये पाण्यासंदर्भात गंभीर समस्या निर्माण झाली. आम्ही तातडीनं काही पर्यावस्था करून पाणी पुरवठा सुरू करायचा प्रयत्न केला, पण शहरातल्या भागातील सर्व नागरिकांना त्यामुळे खूप मनस्ताप झाला आणि त्रास झाला. अशा प्रकारे त्यांनी शासकीय कर्तव्यावर गंभीरपणे चुका केल्या होत्या आणि कुठल्याही प्रकारची परवानगी न देता अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अचानकपणे निघून जाणं, त्यांच्या कारवाई करणं बंधनकारक होतं. त्यांना एक पूर्व कल्पना दिली होती पण त्याप्रमाणे ते रुजू झाले नाही आणि घटनेतील 311(ब)(2) कलमाप्रमाणे त्यांना मी विना चौकशी विदाउट इन्क्वायरी बडतर्फ करायचे आदेश पारित केले आणि 34 कर्मचाऱ्यांना मी बडतर्फ केलेले. पुढील बातमी गुन्हे शाखेची. नागपुरात झालेल्या 8 वर्षाच्या मुलाच्या अपहरणाला तीव्र स्वरूप प्राप्त झालं. अपहरण झालेल्या युगची निर्घुण हत्या करण्यात आली. काल सायंकाळी युगचा मृतदेह नागपूरपासून 25 किलोमीटर अंतरावर नाल्यात सापडला. नागपुरात झालेल्या युग चांडक नामक 8 वर्षाच्या मुलाचं अपहरणकर्त्यांनी निर्घुण हत्या केली. सोमवारी युगचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणकर्त्यांनी 10 कोटीची मागणी केली होती. पोलीस आपला तपास करत असताना पोलिसांच्या हाती काही सुगावा न लागला. त्यांच्या हाती आलं ते फक्त युगचं मृतदेह. काल संध्याकाळी नागपूरपासून 25 किलोमीटर अंतरावर लोणखेरी गावाजवळ एका निर्जन स्थळी पुलाच्या खाली पाईपमध्ये युगचा मृतदेह सापडला. ही घटना समोर आल्यापासून नागपुरात दुःख पसरले आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं. पोलिसही ही वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तयारीला लागलेत. मात्र फक्त 2 संशयितांना अटक करून पोलीस पुढील तपास करत आहेत. होना ये सभी समाज के लिए, नागपुर शहर की जनता के लिए बहुत बड़ी दुर्दैवी घटना है. मान से सर झुकाने वाली घटना घटी है और इस तरीके से जो वातावरण यहाँ पर हुआ और जो पुलिस ने भी रात भर उन्होंने भी मेहनत किया. नागपुर शहर की पूरी पुलिस ने रात भर, खुद सीपी साहब मैंने रात को जब 2 बजे फोन लगाया उनको तो वो भी क्राइम ब्रांच के अंदर बैठे हुए थे. पूरी पुलिस उन्होंने फोर्स लगाकर ताकत के साथ उन्होंने किया. आरोपी को भी उन्होंने पकड़ा और भावनाएं उत्तेजित होना स्वाभाविक है. जिसके परिवार का बच्चा जाता है उसको ये सब चीजें मालूम रहती है. काल यवतमाळ येथील महागाव तालुक्यातील व्यापारी ओमप्रकाश साने यांना फुलसांगवी गावाजवळील झोपडपट्टीजवळ 4 अज्ञात इसमांनी चाकूचा धाक दाखवून 1,29,000 रुपयांना लुटले. आरोपींचा अजून काही सुगावा लागला नसून पुढील तपास पोलीस करतात. भाजप आणि शिवसेनेतला तणाव वाढत असतानाच दुसरीकडे मात्र भाजपने आरपीआयला 8 जागांसाठी हिरवा कंदील दाखवलाय. कुलाबा, चेंबूर, पिंपरी, केज, गंगाखेड, चाळीसगाव, उत्तर नागपूर आणि बाळापूर या जागांसाठी रिपाईनला भाजपने 8 जागा दिल्या आहेत. महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सोडण्यासाठी भाजपने पहिला पुढाकार घेतल्याचं दिसत आहे. भाजपने आपल्या कोट्यातील 8 जागा रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी सोडवण्याची तयारी दाखवली आहे.
कुलाबा, चेंबूर, पिंपरी, केज, गंगाखेड, चाळीसगाव, उत्तर नागपूर आणि बाळापूर या जागा रिपाईंसाठी सोडण्याची भाजपने तयारी दर्शवली आहे. रिपाई आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आज झालेल्या 3 तासांच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत विनोद तावडे, सुमंत गायकवाड आणि महातेकर उपस्थित होते. येत्या 2 दिवसात अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचंही कळतंय. मात्र रिपाई वगळता इतर 3 पक्षांसाठीच्या जागा वाटपाची जबाबदारी मात्र शिवसेनेचीच आहे. त्यामुळे आता शिवसेना, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम यांना विधानसभेसाठी किती जागा सोडते याची प्रतीक्षा आहे. सर्वत्र गौरीचं आगमन झालंय. आज राज्यात गौरीला काही ठिकाणी गोड तर कोकणात तिखट नैवेद्य दाखवून तिखटा हा सण साजरा करण्यात आला. भारतीय टीमचा लाडका कर्णधार समजला जाणारा महेंद्रसिंग धोनी आता बर्मिंगहॅमची वनडे जिंकून सर्वात यशस्वी कर्णधार ठरलाय. धोनीने आपल्या वनडे कारकिर्दीतल्या 91व्या विजयाची नोंद केली. आगामी विधानसभेचे वातावरण तयार होतंय. या संदर्भात नागपुरातील काँग्रेसचे बंटी बाबा शेडके यांच्याशी केलेली आमच्या प्रतिनिधीने ही बातचीत. हमने योजनाएं बहुत सारी बताई है, लेकिन इम्प्लीमेंट उसका प्रॉपर इम्प्लीमेंट हुआ नहीं. बाहर की बॉडी हमको कांग्रेस की दी है, लेकिन आज अंदर में जो अधिकारी जो बैठे हैं, जो नशे जो आज कांग्रेस पार्टी में हो रही है, वो आरएसएस की नशे. यानी ऊपर से योजना निकालने के बाद में आज राजीव गांधी जीवन आरोग्य योजना भी अगर देखा जाए उसमें 1.5 लाख रुपये का काम हुआ. अगर उसमें फ्री हेल्थ इंश्योरेंस अगर मिल रहा है उसमें 1.5 लाख रुपये तक का जो पैसे है वो गवर्नमेंट देती है. लेकिन वहाँ पर जो बैठने वाले अधिकारी है वो आरएसएस से बिलोंग करने वाले अधिकारी है. जहाँ से फंडिंग निकलती है, जहाँ से सैंक्शन होता है, वहाँ पर वो बैंकिंग सेक्टर में, इंश्योरेंस सेक्टर में आरएसएस के लोग बैठे हुए हैं. और आरएसएस के यही जो लोग हैं, यही लोगों ने आज जो कांग्रेस की जो हमारी स्कीमें थी, आज वो स्कीमें जो लोगों तक नहीं पहुँची, ये स्कीमें आज आरएसएस वालों की वजह से नहीं पहुँची. और ये जो अच्छे दिन लाने की जो बात कर रहे हैं मोदी जी, आज 100 दिन होने के बाद में भी आज कहाँ पर उनके अच्छे दिन. आपको पता ही है कि आज कितनी महंगाई है, 14.5% आज ट्रेन का भाड़ा बढ़ गया, टमाटर बढ़ रहा है, पेट्रोल बढ़ रहा है, हर चीज़ बढ़ रही है. और उसके बाद में आज ये अन्ना हजारे, किरण बेदी, अरविंद केजरीवाल, रामदेव बाबा, स्वामी अग्निवेश, ये लोग कहाँ गए? ये लोग जनता होते हुए 4 जनवरी 2011 में जो इन्होंने लोकपाल विधेयक के लिए इन्होंने जो संगठन वहाँ पर तैयार किया था, जो स्वाभिमान संगठन जो तैयार किया था, जो इंडिया के करप्शन वाले जो वहाँ पर थे, जो अन्ना हजारे वाले वहाँ पर जो लोग थे, वो लोग आज वहाँ पर आज जो स्वामी कहाँ पर है, रविशंकर कहाँ पर है, ये जो लोग हैं, ये लोगों ने इनकी एक यानी इन्होंने ऐसा कुछ ये करके दिया कि कांग्रेस मुक्त भारत यानी आप लोगों से संजय गांधी ने कहा योजना आप सुनने वाले हो. आज जो लोगों को 20 किलो गेहूँ, 15 किलो चावल, 3.5 लीटर जो मिट्टी का तेल जो आज कांग्रेसियों की वजह से आज जो गरीब लोगों को मिल रहा है, वो आप लोगों से चुनने वाले नहीं है. यानी इसी तरह से आप कांग्रेस मुक्त भारत करने वाले. ये जितनी भी स्कीम है, आज जो मेट्रो जो आई है, नागपुर में जो मेट्रो आई हुई है, ये हमारे माननीय खासदार विलासराव मुख्यमंत्री जी, हमारे राहुल जी की, माननीय श्रीमती सोनिया जी गांधी, इनकी देन है. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र. नमस्कार.